तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्री धनंजय मुंडेंसोबत बोलणं टाळलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। चहापान कार्यक्रमातील एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे आणि या चहापानाच्या कार्यक्रमामध्ये मंत्री धनंजय मुंडेंचा अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न मात्र अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्याशी बोलणं टाळलंय का। अजित पवार हे न बोलताच पुढे गेले असं या व्हिडिओमधून पाहायला मिळतंय। तर सह्याद्री अतिथीगृहावर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यावेळी मंत्री धनंजय मुंडे हे या चहापानाच्या कार्यक्रमासाठी पोहोचले। अजित पवार यांच्यासोबत त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र अजित पवार यांनी धनंजय मुंडेंशी बोलणं टाळलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्याशी न बोलताच पुढे गेल्याचं या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। विनायक डावरुंग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, या व्हिडिओचा अर्थ नेमका काय घ्यायचा? आपण जर पाहिलं तर विधिमंडळ अधिवेशन जे आहे ते उद्यापासून सुरू होते आणि त्याआधी चहापान जे आहे ते सरकारचं असतं। सह्याद्री अतिथीगृहात जे आहे ते चहापानाला सुरुवात झालेली आहे आणि त्यावेळी सगळेच मंत्री जे आहेत या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत। धनंजय मुंडे जे आहेत अजितदादांच्या बाजूला उभे बराच वेळ असल्याचे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येत आहेत, परंतु अजितदादा समोरूनच धनंजय मुंडे यांच्या समोरून निघून गेलेले सुद्धा दृश्यात आपल्याला दिसून येते। त्यामुळे कुठेतरी अजितदादा यांनी धनंजय मुंडे यांच्याशी बोलणं टाळलं का असा प्रश्न जो आहे तो या व्हिडिओमधून उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच विनायक, तर या चहापानाच्या कार्यक्रमाकडे देखील आपलं लक्ष असेल। धन्यवाद या माहितीसाठी।